आजच्या या कार्यक्रमाला यायचा एक विशेष आनंद वेगळा आहे की 10 ते 15 वर्षापूर्वी ज्यावेळेस ह्याच शहरामध्ये UPSC परीक्षेकडे जाण्याचं ज्यावेळेस मी विचार केला त्यावेळेस एवढ्या मोठ्या संख्येवरती असणारे विद्यार्थीसुद्धा नव्हते, त्यांना उपलब्ध असलेले क्लाससुद्धा नव्हते. संपूर्ण पुणे शहरामध्ये वेगवेगळ्या लोकांना भेटल्यानंतर पुणे विद्यापीठामध्ये एक UPSCचं कॉम्पिटिटिव्ह सेंटर होतं. जे विद्यार्थी स्वतःहून प्रिलिमची परीक्षा पास होतील अशा विद्यार्थ्यांच्या करता मेन्स करता आणि इंटरव्ह्यू करता मार्गदर्शन करणारं तेवढं एकमेव केंद्र होतं. पुणे सोडलं मुंबईला स्टेट इन्स्टिट्यूट ऑफ अकॅडमिक कॅरियर्स एवढं एकमेव केंद्र होतं. त्यामध्ये सुद्धा एक स्पर्धा परीक्षा घेतली जायची ज्याच्यामधून काही विद्यार्थ्यांना हॉस्टेलची सुविधा आणि काही विद्यार्थ्यांना स्टडीचं उपलब्धता व्हायची. म्हणजे अशा परिस्थितीमध्ये त्या काळचा महाराष्ट्र होता आणि ह्या परिस्थितीमध्ये त्या काळामध्ये तुरळक असे विद्यार्थी UPSCची तयारी करायचे, पास व्हायचे आणि अधिकारी व्हायचे. आज त्या ठिणगीने वनव्याचं रूप घेतलं आहे हे पाहून एक वेगळा आनंद होतो. 2000 साली केवळ आम्ही 8 महाराष्ट्रीयन अधिकारी लबासना मसुरी तिथे ट्रेनिंग घेत होतो. आज आपली संख्या 80 वरती पोहोचलेली आहे. महाराष्ट्राने ही गरुड झेप घेतलेली आहे आणि ही घेत असताना असे जे काही तुरळक उदाहरणं आहेत आपल्यामध्ये आजच्या मंचकावरती आपले आपले अनुभव या सर्व मंडळींनी सांगितले की कशा संघर्षामधून कशा परिस्थितीमधून मात करत प्रत्येकाने आपापलं यश कसं केलेलं आहे. हे सांगण्याचा हेतू किंवा मुद्दा असा आहे की प्रत्येकजण इथे जो बसलेला आहे ह्या मंचकावरती आज हा यशस्वी दिसतोय, पण पुढच्या मंडळींना इथे येण्याकरता UPSCची ही एक स्पर्धा परीक्षेचं खूप मोठा घटक पार करायचा. आपल्या भाषणामधून बरेच लोकांनी सांगितलं आम्हाला इच्छा आहे ह्या सर्वांना एकीकडे पाहिजे आणि या मंचकावरती एवढी गर्दी झाली पाहिजे की तर बसायला जागा मिळाली नाही पाहिजे. हे यश आपल्याला नक्कीच मिळेल. हे यश आपल्याला नक्कीच मिळेल कारण आपल्याला ज्यावेळेस अर्जुन व्हायचं असतं तर त्याला एक दुर्योधन लागतो. दुर्योधन कशा करता त्याच्यावरती मात करण्याकरता आणि मात करत असताना मार्गदर्शनाची गरज पडते आणि ते मार्गदर्शनाकरता एक द्रोणाचार्य लागतो. एकटे दुकटे एकलव्य बरेच आहेत जे स्वतःहून अभ्यास करून शिकत आलेले आहेत, पण आपल्यासारख्या असंख्य अर्जुन निर्माण करण्याकरता युनिक अकॅडमीसारखी एक संस्था पुण्यामध्ये आहे आणि त्याच्या माध्यमातून ते अशा पद्धतीचे अर्जुन निर्माण करतायत महाराष्ट्रामध्ये. हे त्यांचं एक कौतुकाचं खूप चांगलं काम आहे. आणि आपापले अनुभव प्रत्येकजण सांगत असताना ही UPSCची परीक्षा पास होण्याकरता आपल्याकडं खूप साधे सरळ मंत्र प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने सांगितले. साधा सरळ सोपा उपाय आहे. हाताचा चिन्ह घेऊन मी सांगतो, आपल्याला UPSC पास होण्याकरता एक खुली हात मूठ ही दोघांचीच गरज आहे. हे आणि हे असलं तर आपण सहजरित्या इथून पार निघू शकतो, पण याच्यावरती आपल्याला केंद्रित करायला लागतं. या 2 गोष्टी काय आहेत याचं मी आपल्याला थोडक्यात पुढं माझ्या ह्याच्यामध्ये सांगतोच, पण त्याआधी प्रत्येकाने सांगितलेल्या आपल्या आपल्या अनुभवाच्या अनुषंगाने एक 12 ते 13 वर्षापूर्वी UPSCची परीक्षा देत असताना ज्या परिस्थितीतून मी गेलेलो आहे त्याचाही थोडे माझे अनुभव इथे आपल्यासमोर सांगतो. माझं मूळ गाव सासवड आहे. एक राजकीय घराण्यातून मी येतो. राजकारणाचा, शिक्षणाचा, स्पर्धा परीक्षेचा तसा काही संबंध नाही. माझ्याकडे माझा धाकटा बंधू तोही आता राजकारणामध्ये वाटचाल करतो आहे. घरची परिस्थिती अतिशय चांगली आहे आणि परिस्थिती चांगली असताना सुद्धा वडिलांचं लहानपणी त्यांचं शिक्षण 10वीमध्ये सोडावं लागलं कारण त्यांच्या घरामधलं कामकाज पाहणारे त्यांचे वडील बंधू वारले. शिकण्याची इच्छा असून सुद्धा शिकता आलं नाही. घराची जबाबदारी त्यांच्यावरती पडलेली होती.
पण स्वतःला शिकता आलं नाही म्हणून लहानपणी त्यांनी मला पाचगणीसारख्या बोर्डिंगमध्ये शिकण्याला पाठवलं. सासवडमध्ये त्या काळात ती परिस्थिती तशी नव्हती, शिक्षण त्या पद्धतीचं उपलब्ध नव्हतं ग्रामीण भागामध्ये, अशी त्यांची ती मानस होता. पाचगणीसारख्या बोर्डिंग शाळेमध्ये शिकलो. त्या शिक्षणामध्ये ॲकॅडमिक्सच्या बरोबर बाकी इतर ज्ञानसुद्धा प्राप्त झालं. ओव्हरऑल पर्सनली डेव्हलपमेंटला साथ मिळाली. 11वी-12वीचं शिक्षण मी फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये घेतलं. त्यानंतर 12वी झाल्यानंतर माझी स्वतःची इच्छा आर्किटेक्चर करायची होती. घरी आईची आणि बाकी इतरांची इच्छा होती की मुलगा डॉक्टर व्हावा. पण 12वीमध्ये वडिलांनी निर्णय घेतला की नाही, प्रोफेशनल शिक्षण तू घेतच असशील, पण माझी इच्छा आहे की तू अधिकारी व्हावा. अधिकारी का व्हावा? की महाराष्ट्रामधून त्या प्रमाणामध्ये आपल्याकडं वरिष्ठ लेवलचे IAS लेवलचे अधिकारी पाहायला मिळत नाहीत. तुला स्पर्धा परीक्षा द्यावी लागेल, IAS व्हावं लागेल. त्या 12वीच्या निर्णयामध्ये 12वी झाल्यानंतर करायचं काय असं मार्गदर्शन करणारं लगेच कोणीही उपलब्ध नव्हतं. जे कोण अधिकारी पुण्यामध्ये त्या काळात उपलब्ध होते त्या सर्वांनी एकच दिशा दाखवली, ती म्हणजे कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर पुणे. ॲग्रिकल्चर करा, मुलगा अधिकारी झाला म्हणून समजा. कारण त्या काळची परिस्थिती तशी होती. 1985 सालापासून जवळपास 95पर्यंत BSc ॲग्री झालेल्यांचं एक वेगळंच पीक या महाराष्ट्रामध्ये MPSCच्या माध्यमातून पाहायला मिळालं. तर PSI असो, डेप्युटी कलेक्टर असो, DYSP असो, सेल टॅक्स ऑफिसर असो, सेल टॅक्स इन्स्पेक्टर असो, असंख्य प्रमाणावरती विद्यार्थी होत होते. अशा त्या ॲग्रिकल्चर कॉलेजमध्ये लँड झाल्यानंतर मी थकीत झालो. कॉलेजची भव्य इमारत आहे. आत्तापर्यंतचं शिक्षण मी जे घेतलेलं होतं ते त्या काळामध्ये सर्वात नावाजलं जाणारं किंवा सर्वात चांगलं मानलं गेलेलं शाळा माझी पाचगणीला होती. त्यानंतर पुण्यामध्ये ज्याच्याकडं मोठ्या हावभावानी पाहिलं जायचं असं फर्ग्युसन कॉलेज, आणि मी ॲग्रिकल्चर कॉलेजमध्ये लँड झालो. 200-225 विद्यार्थ्यांचं ते कॉलेजमध्ये केवळ 10 ते 15च फक्त मुली होत्या. फर्ग्युसनच्या त्या वातावरणामध्ये तिथं पोचल्यानंतर मी कुठे हरवलो की काय जाणवायला लागलं. विद्यार्थी ग्रामीण भागातले बरेचसे, परिस्थिती अशी ते नाजूकमधून आलेले. बरेच लोकांच्या पायामध्ये बूट वगैरे नसायचे, स्लीपर वगैरे, किंवा 1-2 कपड्यामध्ये सर्व राहणारे. पण ती सर्व मुलं रात्रीचं आपलं जेवण झाल्यानंतर त्या रस्त्यांच्या स्ट्रीट लाईटच्या खाली 2-2, 3-3 तास वाचत बसायची. आणि ही अभ्यासाची जिद्द पाहिल्यानंतर, ते वातावरण पाहिल्यानंतर म्हटलं ही परीक्षा खूप अवघड दिसते आपल्याला. एवढा अभ्यास आपण आयुष्यभर कधी केलेला नाही, हे असं जर करायला लागलो तर काय खरं नाही. कशी तरी BSc संपवली आणि BSc ॲग्री झाल्यानंतर मी MBA करायचं ठरवलं. MBAची स्टेज आल्यानंतर पुन्हा एकदा तो जो प्रेशर होता किंवा पुश होता, हे सांगायचा हेतू एकच आहे की आपल्या सर्वांच्या आयुष्यामध्ये एक पुश फॅक्टर आहे, एक पुल फॅक्टर आहे. पुश असा आहे की तो आपल्या आईवडिलांचा असेल, पियर प्रेशर असेल, मित्रांचा असेल, समाजाचा असेल की तू यशस्वी हो. पण ते पुश घेत असताना जोपर्यंत तो पुल येत नाही, तो आपल्याकडे जो लक्ष खेचून घेत नाही, तोपर्यंत यशाकडे आपण पोचू शकत नाही. पुन्हा एक तो मोठा पुश आला. वडील म्हणले नाही, MBA नंतर करशील, तू पहिले ही स्पर्धा परीक्षा कर, याची पूर्ण तयारी कर. म्हटलं MPSC मी करतो. म्हटलं MPSC नाही, तुला UPSC करायचं. आणि त्यावेळेस UPSCची मी आता आपल्या थोड्यापूर्वी सांगितलं तसं पुण्यामध्ये किंवा मुंबईमध्ये एकच केंद्र असल्यामुळं त्या काळचं सर्वात मोठं केंद्र समजलं जाणाऱ्या दिल्लीमध्ये मी गेलो. मला MBA करायची जिद्द होती म्हणून दिल्लीमध्ये मी MBA पूर्ण केलं. MBA करत असतानाच दिल्लीमध्ये मी वेगवेगळ्या क्लासेसमध्ये मार्गदर्शन करून परीक्षा द्यायला सुरुवात केली. माझे असलेले 1997चा आणि 98चे माझे दोन्ही अटेम्प्ट मी दिल्लीला दिले. आणि 2 वेळा अटेम्प्ट देऊन सुद्धा यश मिळालं नाही. पहिल्या अटेम्प्टमध्ये मी ज्यावेळेस मेन्सची एक्झाम दिली त्याच वेळेस प्रवीणदादा सिलेक्ट झाले. आणि सिलेक्ट झाल्यानंतर त्यांची, आनंद पाटलांची, विश्वास नांगरेंची, या सर्वांची भेट झाली. विशेषतः त्यावेळेस त्यांचं
जे पहिलं ट्रेनिंग जे मसुरीला झालं आणि पार्लिमेंट अटॅचमेंटला आल्यानंतर त्यांना आम्ही हॉटेलमध्ये सर्वांना भेटायला गेलो होतो. भेट झाल्यानंतर त्यांच्याकडूनही प्रोत्साहन मिळालं, मार्क्सचा स्ट्रक्चर कळाला, लक्षात आलं आपण कुठे कुठे चुकलेलो आहे. दुसरा अटेम्प्ट पुन्हा एकदा दिला 98ला. तो अटेम्प्ट देत असताना अजूनही पुशच होता, पूल आलेला नव्हता. वाटलं आपण सहजासहजी होऊ, प्रयत्न करू, पण तो प्रयत्न पूर्ण नव्हता. त्या अटेम्प्टमध्ये UPSCमध्ये अचानक सीट्सची संख्या कमी करण्यात आली. ॲडव्हर्टाईज केलेले सीटची एकूण संख्या त्यावेळेस 800 डिक्लेअर केली ती, पण एकूण इंटेक 600वर आला. आणि मुख्य परीक्षा देणारे विद्यार्थ्यांची संख्या 10,000च्या वरती होती, पण प्रत्यक्ष इंटरव्ह्यूला केवळ त्यांनी 2,000 ते 2,500 विद्यार्थ्यांना बोलवलं. दुसऱ्या अटेम्प्टला इंटरव्ह्यूला नंबर लागला नाही. हताश झालो, म्हणलं काय उपयोग नाही. 1999 साली मी पुन्हा महाराष्ट्रात आलो. 99 साली महाराष्ट्रामध्ये विधान परिषदेची निवडणूक होती. माझे वडील निवडणुकीला उभे होते. म्हटलं आपणही राजकारण करायचं. इलेक्शन झाली, सर्व झालं. इलेक्शन झाल्यानंतर वडील म्हणले नाही, तू करायचं हे, तुला जावं लागेल, यश संपादन करावं लागेल. त्यावेळेसच्या इलेक्शनमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस वेगळं झालं होतं. वडील काही निवडून आले नव्हते. ते सांगितले असं आहे, राजकारणामध्ये आयुष्यामध्ये संधी मला वेळ परत मिळेल, पण तुझी आत्ता जर वयाची संधी तू गमावली तर आयुष्यात परत तुला ही संधी मिळणार नाही. तू जा, आत्तापर्यंत केलेली मेहनतचं यश जर करायचं असेल तर दिल्लीला जावं लागेल. पुन्हा तो एक पुश आला. दिल्लीला गेलो आणि जिद्दीने परत कामाला लागलो. शिल्लक राहिलेले क्लासेस ते ब्रशअप करायला लागलो. जुने मित्रमंडळी होते त्यांच्याशी परत एकदा टीम फॉर्म केली आणि 2000 सालीचा अटेम्प्ट देऊन मी यशस्वी झालो. त्या वर्षीचा इंटेक हा त्याहून कमी आलेला होता. त्या वर्षीचा इंटेक फक्त 460 लोकांचा होता, तरी यश संपन्न झालं. त्यावेळेस माझी 205वी रँक आली आणि UPSCला मी इंडियन डिफेन्स एस्टेट सर्व्हिस सिलेक्ट झालो. सांगायचा हेतू हाच की दुसऱ्या अटेम्प्टपर्यंत मला माझ्या स्वतःवरती विश्वास नव्हता. पहिला अटेम्प्ट मी प्रिलिम्स दिल्यानंतर माझं दुसरं ऑप्शनल मी सिलेक्ट केलं. म्हणजे अशा परिस्थितीमध्ये चला पाहू करू वगैरे चाललं होतं. पण त्या कालांतरानंतर ज्यावेळेस मी सिलेक्ट झालो, आत्ता इथं नाव घेतलं सासवडच्या विद्यार्थ्याचं, विशाल सोळंकी. सिलेक्ट झाल्यानंतर ग्रामीण भागामध्ये पुण्यामध्ये आम्ही 2 विद्यार्थीच फक्त पास झालेलो होतो, मी आणि गोरख जगताप. बरेच ठिकाणी आम्हाला अशाच पद्धतीने बोलवलं गेलं, वेगवेगळ्या ठिकाणी सत्कार करत होते. आणि सासवडचाच असलेला हा विशाल सोळंकी त्यावेळेस 12वीमध्ये बोर्डामध्ये आलेला होता. त्याचा आणि माझा सत्कार असा बरेचशा मंचकावरती झाला. आणि तो सत्कार होत असताना त्यांनी पाहिलं आणि म्हणला, दादा मला तुमच्यासारखं काहीतरी अधिकारी व्हायचं आहे, घरच्यांची इच्छा आहे डॉक्टर व्हावं किंवा काय, पण मला तुम्ही हे सांगा काय व्हायचं आहे. तर दॅट वॉज अ व्हेरी अर्ली बिगिनिंग. 12वीमध्ये ज्यावेळेस मी काही वाट किंवा दिशा शोधत होतो, सांगणारं कोण मिळत नव्हतं, इथं माझ्यासमोर मेरिट होल्डर असला असा विद्यार्थी बसलेला होता. त्याला म्हटलं, तुला फक्त UPSCमध्ये इंटरेस्ट असेल तर 3 वर्षाचं BA कर, आर्ट्स कर, आणि आर्ट्स करत असताना तुला भरपूर वेळ मिळेल. संपूर्ण एरिया ऑफ कॉन्सन्ट्रेशन हा आपल्या परीक्षेची काय गरज आहे ते ओळखून त्याच्या पद्धतीने वाटचाल करायला सुरुवात कर. त्यांनी त्याच वेळेस फर्स्ट इयरला फर्ग्युसन कॉलेजमध्ये असताना त्या पद्धतीने सुरुवात केली. आणि सुरुवात कशी आहे आपल्या प्रत्येक जीवनामध्ये, आपण सुरुवात करताना पहिल्यांदा प्रिलिम्सची वाट बघतो, नंतर मेन्सची बघतो आणि नंतर इंटरव्ह्यू. UPSCमध्ये सुरुवात ही उलटी आहे. आपल्या आयुष्यावरती आपण ज्या ज्या प्रसंगातून गेलेलो आहे आणि आपली डेव्हलपमेंट केलेली आहे त्याची छाप ही सर्वात शेवटी इंटरव्ह्यूच्या माध्यमातून लक्षात येते. आपण ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम ज्या विषयावरती अभ्यास केलेला आहे तो मेन्सच्या रूपाने आपल्यासमोर येतो. आणि प्रिलिम्सच्या माध्यमातून, ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चनच्या माध्यमातून आपल्या डोळ्यासमोर असलेले फक्त आयडेंटिफाय करण्याकरता जे काही लागतं त्याची तयारी सर्वात शेवटी लागते. रिक्वायरमेंट UPSCची काय आहे हे ओळखून सर्वप्रथम इथून मागच्या असलेल्या प्रश्नपत्रिका, असलेला अभ्यासक्रम याची त्यांनी सखोल अभ्यास केला. त्याच्याकरता लागणाऱ्या गरजेच्या अनुसार तो जात होता. BAची रिक्वायरमेंट ही ग्रॅज्युएशनपुरतीची रिक्वायरमेंट आहे.
ती स्पर्धा केवळ कॉलेज आणि युनिव्हर्सिटीपर्यंत मर्यादित आहे, पण आपण ज्या स्पर्धेची भाषा करतो ही संपूर्ण देशभराची आहे. आज माझ्यासमोरच एवढे असंख्य एस्पायरंट्स दिसत आहेत, हे केवळ पुणे शहर किंवा पुणे जिल्ह्यामध्ये मर्यादित असतील, पण विचार करा असे अनेक पुणे संपूर्ण राज्यभर आणि भारतभर आहेत. दिल्लीमध्ये नॉर्थ कॅम्पस दिल्ली युनिव्हर्सिटी आणि साऊथ कॅम्पस JNU ह्या ठिकाणी असेच असंख्य लोक UPSCची तयारी करतात. ही स्पर्धा ह्या सर्वांच्या बरोबर आहे आणि या स्पर्धेमध्ये टिकून राहण्याकरता आपलं असलेलं अभ्यास आपण काय करावा, कितपत करावा, काय करू नये हे जाणून घ्यायची आपल्याला खूप मोठी जवळ आहे. आणि हे करत असताना जेवढ्या लवकर आपण या स्पर्धा परीक्षेकडे वाटचाल करू तेवढं अजून चांगलं. ज्याची सुरुवात जेवढ्या लवकर असेल, मी आज का बोलतोय कारण माझ्याकडे बरेच जण जे मंडळी समोर दिसत आहेत असलेल्या या अंधुक प्रकाशामध्ये हे बरेचसे ग्रॅज्युएट किंवा पुढचे दिसत आहेत, पण आपल्याच कुटुंबामध्ये आपल्या मित्रमंडळीमध्ये काही अजून लहान मुलं असतील. इफ यू स्टार्ट अर्ली 10वीपासून 12वीपासून जर सुरुवात केली तर यू आर अ स्टेप अहेड. आणि स्वतः मी अनुभवलेलं आहे. दिल्लीमध्ये मी परीक्षा देत असताना एक पेपर पूर्ण झाला ऑप्शनलचा आणि खाली आलो तर बिहारचे काही विद्यार्थी म्हणायचे, सर 2 मिनट आपका क्वेश्चन पेपर दो ना. तो बोले आपने एग्ज़ाम नहीं दी? नहीं सर, हम 2 साल के बाद देने वाले हैं, क्वेश्चन पेपर झेरॉक्स करके आपको दे देते हैं. आणि आम्ही दुपारचं जेवण त्या लॉनमध्ये करत असतोपर्यंत तो मुलगा क्वेश्चन पेपर घेऊन यायचा. ते क्वेश्चन पेपरची आपल्याकडे माझ्याकडे देताना मी बारकाईने बघत होतो. तो तिथं टिक करायला लागला, ये क्वेश्चन 89 में आया है, ये 93 में आया, ये तब शॉर्ट नोट था, ये लॉन्ग नोट था. म्हणजे अशा प्रकारची चिरफाड तिथल्या तिथं ग्रॅज्युएशन करत असताना ती बिहारचे विद्यार्थी करत होते. 10वी झाल्यानंतर आपलं गाव सोडून दिल्लीमध्ये स्थायी होऊन या विद्यार्थ्यांनी एवढ्या लवकर ह्या परीक्षेला सुरुवात केलेली आहे. आणि म्हणून यशाची त्यांची संख्या ही तेवढी मोठी होती. तर जरी पटनाला ते मार्गदर्शन नसलं तर ते दिल्लीला पोहोचत होते. दिल्लीसारख्या ठिकाणी किंवा वेगवेगळ्या ठिकाणच्या केंद्रावरती अलाहाबाद, लखनौमध्ये स्पर्धा परीक्षेकरता एकत्रित येऊन ते स्पर्धा परीक्षेला ती तयारी करून ती स्पर्धा परीक्षेमध्ये यश प्राप्त करते. आणि म्हणून आपल्या सर्व मंडळींच्याकडे आज पुण्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी चांगल्या पद्धतीच्या सुविधा उपलब्ध झालेल्या आहेत. मार्गदर्शन करता चांगली केंद्र उपलब्ध झालेली आहेत. आजच्या ह्या टेक्नॉलॉजीच्या युगामध्ये माहिती प्रचंड मोठा भंडार आपल्या सर्वांच्या समोर आहे. आणि हे सर्व असताना कॉम्पिटिशनसुद्धा तेवढंच वाढलेलं आहे. मग काळाची गरज ओळखून या परीक्षेकरता तन्मय आत्मीयतेने आपल्याला प्रयत्न करावे लागतील. आणि प्रयत्न लागतात केवढे? आज फर्स्ट अटेम्प्टमध्ये झालेले विद्यार्थी आपल्याला पाहायला मिळाले. केवळ 1 वर्ष फुल डेडिकेशननी आपण काम करण्याची गरज आहे. आणि ही मेहनत आणि काम करण्याकरता जसं मी सांगितलं, मी हात ज्यावेळेस मोकळा सांगितला, या हात मोकळा म्हणजे नशीब. ह्या ज्या रेषा दिसत आहेत ना, ह्याच्यावरती जर सगळं सोपवलं तर यश नाही. आणि हात जो बंद केला ही आहे मेहनत. फक्त मेहनत करत बसला तरी संपूर्ण यश मिळेल याची खात्री नाही. या दोघांचं कॉम्बिनेशन लागतं कुठंतरी. हे कॉम्बिनेशन कसं का लागतं की जेवढी मेहनत करताल तेवढं नशिबावरती तुमचं डिपेंडन्सी कमी होत जाते. तेवढ्या तुम्ही तुमच्या आयुष्याच्या मध्ये आणि तुमच्या अभ्यासामध्ये कंट्रोलमध्ये येताल. कारण ही रेषा बदलायचा अधिकार आपल्याला नाही. जरी एक चाकू घेऊन मी इथं काही ओरबडलं तर त्यातून ते बदल होणार नाही. हे कशा करता? तर काही विद्यार्थी जे मी स्वतः त्या काळामध्ये दिल्लीला बघितलं आहे, ग्रॅज्युएशनच्या वर्षामध्ये सिलेक्ट झालेले, की त्यांच्या आर्ट्सच्या करता त्यांनी जे क्वेश्चन पेपर दिले, लाईटली त्यांनी आपला UPSCचा एक ॲप्लिकेशन फॉर्म भरलेला होता. ग्रॅज्युएशनचेच प्रश्न UPSCला सुदैवाने आले. 80% कुठेतरी आपण जो अभ्यास केला तोच परीक्षेला आला आणि त्यातून त्यांना यश मिळालं. हा नशिबाचा भाग आहे. पण मेहनत तिथे होतीच. फक्त काय होतं की संपूर्ण पुस्तक वाचण्यापेक्षा ज्या विषयावरती केंद्रित केलं तेच विषय सुदैवाने तिथं आले आणि त्या नशिबामुळे ते निघून गेले. पण ही जे नशीब आहे हे आपल्या हाताच्या बाहेर आहे. मेहनत किंवा कष्ट ते आपल्याकडे स्वतःकडे आहेत. पण ते करत असताना किती पटीने
कसं करावं याच्याकरता आपल्याला आपल्यामधलाच एक कोर ग्रुप करणं गरजेचं आहे. एकटं दुकटं करण्याकरता मी जसं सांगितलं एकलव्य फार कमी आहेत. आपल्याला सर्वांना जर अर्जुन व्हायचं असेल तर एक टीम करावी लागेल पांडवांच्यासारखी, की प्रत्येकाला काम विभाजून घेतलं, ज्याचा त्याचा अनुभव असतो आत्ताचा, आणि मार्गदर्शन करता आपल्याला चांगले द्रोणाचार्य पाहिजेत. UPSCमध्ये यश संपादन करण्याकरता आपण जेवढी मेहनत करत जाऊ तेवढं आपल्याला त्याच्यावरती कंट्रोल येणं शक्य आहे. आणि हे करत असताना तुम्ही जर मंचकावरती आपल्याकडं सिलेक्ट झालेले असे हे प्रोबेशनर अधिकारी म्हणणार आपण ज्यांना ते जॉईन होतील, तर ह्या सर्वांच्याकडे पाहिल्यानंतर लक्षात येईल की आपल्यासारखेच सर्वसामान्य ही विद्यार्थी आहेत, सर्वसामान्य माणसं आहेत, सर्वसामान्य कुटुंबामधून येतो, परिस्थितीवरती मात करत ते सुद्धा येत आहेत. आपल्या सगळ्यांमध्ये ते उपस्थित आहे. फक्त तो स्पार्क पाहिजे, ती दिशा मिळाली पाहिजे आणि आपल्यामध्ये ती जिद्द पाहिजे. तो जो पुलचा फॅक्टर आहे ना तो वाढला पाहिजे की मला काही करून यश संपादन करायचे, आय वॉन्ट टू सक्सीड. आणि तो ज्यावेळेस येईल त्यावेळेस मला खात्री आहे की आजची आपली ही जी संख्या आहे, जी काल 8 होती आज 80 आहे, ती उद्या 800 होईल. समोर बसलेले विद्यार्थी महाराष्ट्राची सर्वात जास्त विद्यार्थीची संख्या तिथं दाखवतील. आजच्या ह्या कार्यक्रमामध्ये अजून 2 मार्गदर्शक आहे. सकाळपासून बराच वेळ झालेला आहे आणि मुख्य मार्गदर्शन करण्याकरता प्रवीण दराडे सरांनी जसं मी सांगितलं प्रथमतः की आपल्याला नक्की काय ऐकायचं किंवा आपले जे काही प्रश्न आहेत त्याच्यावरती बरेचसे काही पॉईंट्स तयार करून घेतलेले आहेत. आणि ह्या मंचकावरनं मी पुन्हा एकदा आज इथं सिलेक्ट झालेले सर्व युनिक अकॅडमीचे विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो, अभिनंदन करतो. आणि त्याचप्रमाणे पुढं असलेले जे काही आपले ॲस्पायरंट्स आहेत त्यांना च्याकडे इच्छा प्रकट करतो की अशाच मंचकावरती येणाऱ्या वर्षांमध्ये तुम्हाला पाहण्याचा आम्हाला योग येऊ द्या. अशाच पद्धतीने अभ्यास आणि मार्गदर्शन करून आपण यशस्वी व्हा ही सदिच्छा तुमच्याकडे प्रकट करतो. धन्यवाद.